कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरे 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 जय जय राम सुंदर ते धन उभे बेटेवर हा सुंदर ते धन
पितांबर कांठे कौस्तुभवने विराजितो कांठे कौस्तुभवने विराजितो तुलसी हार गळा काशी पीतांबर तुलसी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी तुका म्हणे माझे माझे सर्व सुख सुख तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे इति सर्व सुखा ओ तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे इति सर्व सुखा तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे इति सर्व सुखा ओ तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे इति सर्व पाहिना श्रीमुख आवडले पाहिना श्रीमुख आवडले तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळशी हार काशी पीतांबर तुळशी हार काशी पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळशी काशी पीतांबर तुळशी तुषार काशी पीतांबर हरे जय जय विठ्ठल
विठोबा रखुमार विठोबा रखुमार हरे विठोबा रखुमार हरे विठोबा रखुमार विठोबा जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले व साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल माधव सर्व सुखाचे बाप रघुमदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत करिया शिवरात्री व्रत करी
करी यथा विधी शिवरात्री व्रत करी हा विधी भावे पूजी आदि शिवलिंग भावे पूजी काशी शिवलिंग भावे पूजी काशी शिवलिंग शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत कर यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत कर यथा विधी भावे पूजी राधे शिवलिंग भावे पूजी रावे शिवलिंग चुकले जन्माचे बंधन तुटले दुखले जन्माचे बंधन पुनरागमन एक बिल्वदळ चंदन एक बिल्वदळ पूजन तत्वता बहु सोमे पूजन तत्वता बहु सोमे चुकले जन्माचे बंधन सुटले जन्माचे बंधन सुटले जन्माचे बंधन जनार्दनी पूजिता जनार्दनी पूजिता इच्छिले हरिहर पूर्ण करी इच्छेले हरे हरा भरण इच्छेले हरे हरा भरण चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत कर यथा विधी शिवरात्री व्रत कर यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत करी यथा विधी शिवरात्री व्रत कर यथा विधी शिवरात्री व्रत कर यथा विधी भावे पूजे आधे शिवलिंगा भावे पूजे आधे शिवलिंगा चुकले जन्माचे बंधन चुकले जन्माचे बंधन भावे तुझे आधी शिवलिंगा भावे तुझे आधी शिवलिंगा चुकले जन्माचे बंधन चुकले
चुकले जन्माचे शिवरात्र व्रत करी यथाविधी शिवरात्री व्रत करी यथाविधी भावे पूजे आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयतेने एक बिल्वदोळ चंदन अक्षदा एक बिल्वदोळ चंदन अक्षता पूजन तत्वता बहु सोपे चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयतेने एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीतो
चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही तिने पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार हमारी सद्गुरुदास तुका हमारी सद्गुरुदास तुका हमारी सद्गुरुदास तुका ओम नमो श्री जनार्दना ओम नमो श्री जनार्दना नाही अबब भावना न देखो निमित्त प्राण मन श्रीचरणा सद्गुरुराया आता बंधू एकदंता एकपणे तोची आता एकीरा विषय अनेकता परी एकात्मता नमोडे मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गजाननं भूतगणादिसेवितं कपीथजं फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शरण जटाटवी गलज्जल शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेने प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी असलेले शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान शिवाचं महात्म्य त्याचबरोबर शिवरात्री व्रताचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठाला अभंगनाथ महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. शिवरात्रीचं व्रताचं महत्व प्रतिपादन करणारा आहे. शिवरात्री व्रत केल्यानं काय होतं, ते व्रत केल्या कसं करावं आणि ते व्रत करत असताना माणसाची मानसिक स्थिती कशी असावी या अभंगामध्ये नाथ महाराजांनी ते प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या जन्मानं पुनीत झालेला आपला अहिल्यानगर जिल्हा, या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
परमार्थाच्या बाबतीत उंचीवर असलेला आपला हा तालुका म्हणजे संगमनेर तालुका आहे. आणि ह्याच संगमनेर तालुक्यामध्ये ज्याला प्रति आळंदी क्षेत्र आपण म्हणतो, नाही आळंदीच आहे असं क्षेत्र असलेलं म्हणजे आमचं श्री क्षेत्र नान्नज गाव. आणि या नान्नज गावामध्ये जे शिवाचे अंश आहेत, नाही ते शिवच आहेत असे सद्गुरू बुवाजी बाबा. आणि या बुवाजी बाबांच्या दरबारामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून, गेली 32 वर्ष झालेत, गेल्या 32 वर्षापासून दरवर्षी शिवरात्रीचा महोत्सव थाटाबाटामध्ये आनंदाने आपण सर्वजण या ठिकाणी पार पाडत आहात. आणि त्या निमित्तानं असलेला आत्ताचा हा अखंड हरिनाम सप्ताह या 32व्या वर्षातल्या दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा मज पामराये काय थोरपण, पण तरी सुद्धा ती आमच्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. म्हणून आज मला वाटतं दुसऱ्यांदा या बुवाजी बाबांच्या समोर ही त्यांची सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मागच्या वर्षी एक सेवा मी या ठिकाणी केलेली आहे. तसं पाहिलं तर नान्नज क्षेत्रामध्ये माझ्या कीर्तनाच्या आयुष्याची सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मला तरी असं वाटत नाही का एखादा महिना गेला असेल का माझी सेवा नान्नज क्षेत्रात झाली नाही. महिन्याकाठी का होईना एखादी सेवा मला इथं प्राप्त होत असते. म्हणून ह्या पुण्यभूमी नान्नज क्षेत्रामध्ये बुवाजी बाबांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर ज्यांच्या शुभ प्रेरणेनं मार्गदर्शनानं बुवाजी बाबा पुणेकर असतील, त्याचबरोबर सावळाराम महाराज असतील, सावळाराम बाबा असतील, त्याचबरोबर भागवत बाबा असतील, त्यांची कृपा आपल्या सगळ्यांना प्राप्त आहेच. त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होतो आहे. असे श्री गुरु हरी भक्तिप्रायण जय हरिजी महाराज सानप या ठिकाणी आहेत. ज्याबरोबर हे सगळं भार वाहण्याचं काम ज्यांच्याकडं आहे, आपण त्यांना किती मोठापणा दिला पण तरी भगवान शिवे महाराज एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. परफेक्ट. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिव हे पंढरीचे आद्य वारकरी आहेत महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शिवरात्रीला पर्वकाल म्हटलेलं आहे. 24 एकादशी आणि 5 पर्वकाल. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री. हे 5 पर्वकाल जो करतो त्यालाच वारकरी म्हटलं जातं महाराज, लक्षात ठेवा. तसे आम्ही लई व्रत करतो महाराज. आमच्याकडे वर्षभरात व्रताला मापच नाही, लई व्रत आलेत. आता ढवळे बुधवार धरायला लागलीत लोक. ढवळे बुधवार मी पाहिले मागं महाराज. फक्त दूध भात खातात. ते म्हटले ढवळा बुधवार, ढवळच खायचं, दूध आणि भात खायचा म्हटले, दुसरं काहीच खायचं नाही. काही व्रत आलीत महाराज, पण शास्त्रमान्य व्रत, देवमान्य व्रत, संतमान्य व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत आहे महाराज. शिवरात्री व्रत करी यथाविधी, यथाविधीनं ते केले पाहिजे महाराज. या संसार सुखामध्ये, या संसारामध्ये अनेक प्रकारचे सोहळे आहेत महाराज. आमच्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असा दिवस नाही का, व्रत नाही का, सोहळा नाही. पण हे सोहळे करत असताना याच्या पाठीमागं आम्हाला बळ कुणाचं आहे महाराज? संसार सोहळे भोगीती सकळ, संसार सोहळे भोगीती सकाळा, भक्ता
बळ विठोबाचे भक्ताचे बळ विठोबाचे संसार संसार सोहळे भोगीती सकळ भक्ता त्यांचे बोळ विठोबाचे भय चित्ती धाकन मानिती मनी भक्ता चक्रपाणी सांभाळीत. असे सोहळे करत असताना भय नाही धाक नाही या चित्तामध्ये. का तो चक्रपाणी आम्हाला सांभाळितो म्हणून व्रत करत असताना देवमान्य व्रत करा महाराज. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा दिवस नाही. आपण बघा प्रत्येक तिथी बघा महाराज प्रतिपदा नावाची तिथी आहे. 2 प्रतिपदा आहेत आपल्याकडे. एक चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि कार्तिकी शुद्ध प्रतिपदा. त्याला काय म्हणतात बलिप्रतिपदा. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा आहे. आपल्याकडे द्वितीया आहे महाराज यमद्वितीया. तुकाराम महाराजांची तुकाराम बीज धर्मबीज भाऊबीज 4 द्वितीया आहे. आपल्याकडे तृतीया आहेत अक्षय तृतीया. आपल्याकडे चतुर्थी विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी. आपल्याकडे पंचमी आहे रंगपंचमी श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी फाल्गुन शुद्ध पंचमी रंगपंचमी अश्विन शुद्ध पंचमी ललिता पंचमी वसंत पंचमी माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी पांडव पंचमी. षष्टी आहेत आपल्याकडे नाथ षष्टी. अजून एक षष्टी आहे 64 वर्षातून एकदा. तिला काय म्हणतात कपिला षष्टी आहे. माणसाच्या आयुष्यात एकदाच येणारी षष्टी. आपल्याकडे सप्तमी आहे रथसप्तमी. आपल्याकडे अष्टमी आहे कालभैरवाष्टमी जन्माष्टमी दुर्गाष्टमी. आपल्याकडे नवमी आहे रामनवमी आहे दासनवमी. आपल्याकडे दशमी आहे विजयादशमी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आपल्याकडे एकादशी आहे 24. आपल्याकडे द्वादशी आहेत महाराज. आपल्याकडे वसुबारस आहे ना द्वादशी. आपल्याकडे त्रयोदशी आहे धनत्रयोदशी. आपल्याकडे चतुर्दशी अनंत चतुर्दशी. आपल्याकडे पौर्णिमा आहे महाराज. कोणती पौर्णिमा चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा काय वड पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा श्रावण शुद्ध पौर्णिमा राखीबंधन रक्षाबंधन आहे. प्रत्येक पौर्णिमेला महाराज सण लक्षात ठेवा. अमावास्या आहेत आपल्याकडे. किती अमावास्या आहेत 12 अमावास्या आहे. पण आपल्याला एकच माहिती कोणती गटार. आपल्याला एकच माहिती गटार अमावस्या. तिला गटार म्हणतच नाही महाराज. तिथं शास्त्रात नाव आलंय दीप अमावस्या. विठाला लोक अमावस्या वाईट म्हणतात. लक्ष्मीपूजन कधी करतात अमावस्यालाच लक्ष्मीपूजन आहे महाराज. श्रावण वद्य अमावस्या पोळ्याचा सण आहे महाराज. मला सांगा असा कोणता दिवस राहिला का ज्या दिवशी सोहळा नाही महाराज. अनेक सोहळे. तसा हा माघ वद्य त्रयोदशीतला सोहळा म्हणजे शिवरात्रीचा सोहळा आहे. पण हे शिवरात्री व्रत करत असताना ते यथाविधी केले पाहिजे. यथाविधी करण्याकरता भगवंताला काही लागत नाही. शिवरात्री व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेने. मग हे शिवरात्री व्रत काय करतं माणसाच्या आयुष्यातलं जन्माचं बंधन संपवतं. हा एरझरा संपवण्याकरता शिवरात्रीचं व्रत करा. पण ते कसं करा त्याच्यासाठी काय लागतं अभंगाचं 3रं चरण. एक बिल्वदा चंदनाक्षदा एक बिल्वदा चंदनाक्षदा एक बिल्वदा चंदनाक्षदा एक बिल्वदा चंदनाक्षदा एक बिल्वदा
भगवान शंकराच्या पूजेकरता काय लागतंय? नाथ महाराज म्हणतात, एक बिल्वदळ, चंदन अक्षदा, पूजन तत्वता बहु सोपे. एक बिल्वदळ, त्रिदलम त्रिगुणाकारम, त्रिनेत्रंच त्रयायुधम, त्रिजन्म पाप संहारम, एक बिल्वम शिवार्पणम. एक बिल्वदल कोणतं आहे? हे मस्तक नावाचं एक बिल्वदळ आहे. हे भगवंताच्या ठिकाणी अर्पण करत असताना तिन्ही गुणांना थारा द्यायचा नाही आणि ते त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती काय करायचंय? समर्पित अशा प्रकारचं करायचंय. एक बिल्वदळ. भगवान शंकराला काय आवडतं महाराज? फक्त एक बेलाचं पान शुद्ध अंतकरणानं आपण भगवंताला दिलं पाहिजे महाराज. एक बिल्वदळ, चंदन अक्षदा. चंदनच का देवाला द्यायचं? चंदनाच्या ठिकाणी असलेली शीतलता, चंदनाच्या ठिकाणी असलेला भाव, शीतलतेचा, दुसऱ्याला सुवासिक करण्याचा भाव जो चंदनाच्या ठिकाणी आहे, परमार्थ करत असताना माणसाचं शरीर, माणसाचा देह, माणसाची वृत्ती ही चंदनासारखी शांत शीतल असली पाहिजे आणि ती दुसऱ्याला सुवासित करणारी असली पाहिजे. अर्थात त्याने स्वतः भक्ती मार्ग केला पाहिजे, त्याने स्वतः शिवरात्रीचं व्रत केलं पाहिजे, त्याने इतरालाही ती व्रत करण्याकरता प्रेरणा दिली पाहिजे. चंदनासारखं भगवंताला समर्पित माणसानं व्हावं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. एक बिल्वदळ, चंदन अक्षदा. अक्षदा भगवंताला समर्पित कराव्या असं भगवंताचं पूजनाचं एक नियम शास्त्रामध्ये आला. एक बिल्वदळ, चंदन अक्षदा, पूजन तत्वता बहु सोपे. खूप सोपं आहे महाराज. याच्याही पेक्षा पूजन केवळ सोपे बाहू, पूजन केवळ सोपे बाहू, पूजन केवळ सोपे बाहू, पूजन केवळ. एक पैसा पाने, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बाहू, पूजन केवळ सोपे बाहू. एक पसा पाणी, एक बिल्वदळ. एक पसा पाणी भगवंताला समर्पित करायचं आहे. आता एक पसा पाण्यानं लगेच देव प्रसन्न होईल का हो? मनात कुठला शुद्ध भाव नाही. दिवसभर चोऱ्या माऱ्या करायच्या आणि संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरात गेलो आपण, लगेच आपल्याला देव प्रसन्न होणार आहे का? नाही. त्याच्याकरता अंतर्मनाची शुद्धी ही फार महत्वाची आहे आणि ती अंतर्मनाची शुद्धी होण्याकरता भगवंताचं भजन आहे महाराज. या मनातले जे षडविकार आहेत ते आपण धुवून टाकले पाहिजे आणि ते षडविकार धुवून आपण ज्या वेळेला भगवंताला शरण जातो महाराज, नाही हा देहच देवरूपाचा होऊन जातो. इतकी मोठी ताकद परमार्थामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये. एक बिल्वदळ, चंदन अक्षदा, पूजन तत्वता बहु सोपे. याही पुढे जाऊन शंकराचार्य असं सांगतात महाराज, काही करू नका, काही करू नका. ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी फक्त त्या भगवान शंकराचं स्मरण करा आणि स्मरण केल्यानंतर त्या भगवान शंकराला जे काही तुम्हाला समर्पित करायचंय ते मनामध्ये करा. ते असं म्हणतात, रत्नै कल्पितमानसं हिमजले स्नानांच दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमधा मोदान्वितं चन्दनं जातीचं कपिलवक्त्ररचितं पुष्पश्च धूपं तथा दीपं देवदयायै शुभशुभकल्पितं गुह्यतां. त्यांनी असं तुम्हाला काही बेलफुलं अर्पित करायचंय ना, या मनाच्या हृदयामध्ये विराजमान असलेला भगवान शिव आहे. फक्त डोळे मिटान त्या भगवान शिवाचं ध्यान करा आणि मनामध्येच आपण हे सगळं बिल्वदळ त्याला समर्पित करा महाराज. दुसरी भक्ती करायची गरज पडत नाही. त्यांनी सांगितलं मानस पूजा भगवान शंकराची इतकी श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. मनामध्ये आलेलं पाप आहे महाराज, भगवान शंकराच्या नामस्मरणानं ते पाप घालवण्याची ताकद भगवान शंकराच्या ध्यानामध्ये, लक्षात ठेवा. फक्त एक पाप पुष्पदंतांकडून घडलं महाराज, एकच पाप. कोणतं पाप? भगवान शंकराच्या पिंडीवरती
वाहिलेल्या फुलांना आपल्या पाया खालून ओलांडून जाण्याचं महापाप घडलं महाराज पुष्पदंतांकडून. 43 श्लोकाचं शिवमहिम्न स्तोत्र लिहिलं आणि ते त्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये असं सांगतात. अस्तिगिरी समस्या कजगलम सिंधू पात्रे सुरतर वरुशाखा लेखनी पत्र मुर्वी लिखिती दिग्रहित वाशादा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारपारयामि. ते म्हणतात तुझ्या भगवान शंकराच्या नावाचा महिमान एवढा आहे की या पृथ्वीची जर आपण आकाशाचा कागद केला, सरोवराची जर आपण त्या झाडांची लेखणी केली, समुद्राची शाही केली, तरी त्या भगवान शंकराच्या नावाचं वर्णन करणं इतकं सोपं नाहीये महाराज. असितगिरी समस्यात कजगलम सिंधू पात्रे सुर तरु वरु शाखा लेखनी पत्र मुर्वी. मग त्यांनी असं सांगितलं महिम्ना पारम ते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनाम अपि तदवसन्यास्त्वहि गिरहा अथा वाच सर्व स्वमती परिगरी नामा वधिगृणान ममापेशा स्तोत्रे हर निरपवादहा परिकरहा. शिव भगवान शिव पुष्पदंतांनी त्या भगवान शंकराचं 43 श्लोकाचं शिवमहिम्न स्तोत्र लिहिलं आणि स्वतःच्या पापातून मुक्ती त्या ठिकाणी पुष्पदंतांनी करून घेतली आणि अंतसमयाला शिवलोकाला प्राप्त झाले. असं भगवान शंकराचं शिवरात्री व्रत आहे. विठाला भगवान शंकर काय करत नाही हो. नमामि शमीशान न निर्वाण रूपम विभुं व्यापकं सर्व जे काही सर्व आहेत ते सगळं जर कोणाच्या हातामध्ये असेल, हे सगळं निर्वाण करण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती भगवान शंकरामध्ये आहेत. त्याच्याकरता भगवान शंकराच्या फक्त एका नावाचा उच्चार आपण केला पाहिजे. कोणत्या? ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. त्या भगवान शंकराचा नुसता जप केला. ओम नमः शिवाय ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. नमन्ति ऋषयो देवा नमन्ति स्पर्शागणः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मोकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं श्रीकाराय नमो नमः. वहनं रसवो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. हे ओम नमः शिवायचं आहे. अजून शिव पंचाक्षर स्तोत्र सांगितलं. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्ममराय महेश्वराय नित्याय शाहाय गंगं
नाराय नमः शिवाय मंदार पुष्प पुष्पशोभिताय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर परमनाथ ईश्वराय मंदार पुष्प पुष्पशोभिताय तस्मै नाराय नमः शिवाय शिवाय सूर्याय दक्षाय हरणाशकाय श्रीनीलकण्ठाय तस्मै शिखाराय नमः शिवाय वसिष्ठमो मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्राय नरलोचनाय तस्मै नाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै नाराय नमः शिवाय श्रीमशंकराचार्य विरचितं शिवपंचाक्षर स्तोत्र संपूर्णं विठोबा रखुमाई विठोबा